लुलू झोपते बाबा बाबू गोंद्याले गुण पुतले त्याले आता काही ललतीले तो आते बाबा खुद आते बा गोंद्या ललू नाही कसा करले ललको तोंड करते लय बाबा जाईल एखादा बोल का लयच बाबा सारखाच आहे बाबत माया मुले सांगे ना म्हणे तू बी असाच होता म्हणे बाबत सांगे बाई माया सारखाच आहे बाबा पोरगा लयच बावटपणा करून राहिला लातोय मारते गमून लढ्याचा ढोंगही करते काही पप्पा लय चॅप्टर पोरगा आहे लेखादा कलेक्टर होते बा पोरगा हो कलेक्टर बाबू कलेक्टर होतो रे बाबू कलेक्टर मा बाबूला चांगल्या शाळेत टाकतो मी चांगल्या शाळेत शिकतो इंग्लिश स्कूल मध्ये एबीसीडी मग म्हणीन मा बाबू जानी एक पप्पा म्हणीन बाबा पहिला नंबर आणीन पहिला नंबर म्हणतीन बाबू तो जानी या पप्पा इतीची गन्न पप्पा उपनिवत माऊल चोलून थाक्या खात जाईन मा बाबू गोंद्या चोलून थाक्या खात जाईन डबेचे डबे उचकत जाईन इंग्रजीत कविता म्हणत जाईन इंग्रजी बोलत जाईन मा बाबू कोणी दिसतं की बाबू इंग्रजी बोलायचं इंग्रजी मुले मागे राहिलो बाबा आम्ही बापू मा बाबू आई म्हणीन लवू त्याला मा बाबू आता तर गुण कळते बापा पुले लय मोठा होतो बाबा साहेब होतो साहेब बापा रे अजून हिंदभरही नाही ना तर बापा इंग्रजी शाळा गिळान अरे बापा डॅडी बापा काय चालत रे बापा हे काय चालत हे हागणं मुतनं वाटलंच तर बंद चड्डीत आहे ते साफ करत नाही हेड्याने आणि मोठं बापा पोरग माय हे करीन ते करीन अशा शाळेत जाईन तसं करीन बापा गोष्टी बापा ओढ्या बड्ड्या बापा झाल्या का डॅनी फकाला मारणं चालवत बापा गप्पा दोघं बापले कायच्या अरे नाही हो वहिनी काजा फकल्या गिकल्या पोरग राहत नाही ना मग कसं मग आता दुसरं काय गोष्टी करा बा आता मग शाळेच्याच गोष्टी असं आहे ना वहिनी घ्या बरं बाबूली अंग तोंड धुवा याचं आणि ते कपडे राहिले घ्यायचे ते धुवून टाका सांगून राहिला मला डॅनी की जशी काय महिन्यानंच ठेवला नाही याच्या घरी वहिनी याच्या अंग तोंड धुवून द्यायला लागे कपडे गिपडे धुवा पहा ना कसा सांगते मला तर बाबा त्याच्यासाठीच आली मी आता मला माहित होतं ना अंग धुवून द्यावं लागतं त्याचं आता जरासं कसं साफसूफ करायला लागेल त्याले त्याच्यासाठी झाली ना तुम्ही ना आता महिन्याला ठेवेल नाही मग कसं आता एकही दिवस गैरहजर राहणे लागेल ना बाबा रोजच यावं लागते ना म्हणून कसं आठवणीने येतो बाबा मी रोज हो बापा वहिनी कसं काय बोलून राहिले बाबा तुम्ही काळजी झाला महिला नाही बापा प्रेमा खातीर करून राहिले बापा तुम्ही माझं काय रुपया तुम्हाला द्यायले माझं पैसे नाहीत बापा तुम्हाला द्यायले वहिनी कसं एक अधिकार म्हणून म्हटलं बा मी तुम्हाला सगळे वाईट वाटू नका देऊ बा वहिनी साहेब डॅनी आता तुम्हाला खरं सांगू काय माझ्यानं काही बापा एवढं उरा पोटावर घेतल्या जात नाही बापा आता मी केलं ना अदलो आता माया कसं हात पायाचा जीव गेला सगळं आता हे करू आता मीच तर बापा थकली ना मी काय करू सांगा ना आता मला नाही म्हणा वाटून राहिलं तुम्हाला पण आता कसं मजबुरी आहे ना मार बी आता सांगा तुमच्या घरचं करणं माझ्या घरचं करणं मला किती पुरून राहिलं पाय पिटवून राहिली ना माझी सगळी वहिनी असं ना करू ना बापा तुमच्या भरशावर तर मावा जागाचा आहे बापा वहिनी तुम्ही जर करणं सोडलं तर मग कसं ते मला काही सांगू नका बड्यानी आता ते तुमचं तुम्ही पाहून घ्या बा आता कसं काय तर आता कसं माझ्यानं जदलोक झालं मी ना तदलोक केलं बा आता नाही म्हटलं का मी ना तुम्हाला हे करायचं पण कसं आता माझ्यानंच होत नाही ना बाबा माझ्याच तर हात पाय गळले सगळे मला बिमारी आली ना आता काय करू मी माझ्यानं नाही होत बा आता बाबा ही नाही म्हणून राहिली बाबा कसं करतो बड्यानी आता लेकराचं कसं करशील आता गाण धुणं कपडे धुणं ढमू करणं तू काय करशील तुला जमतही नाही एकतर वहिनी असं ना करू ना बाबा तुमच्या भरोशावर जागाचा आहे ना बाबा मला काय येते बाबा ना गंध पावडर ये लेकराची नान धुणं ये ना त्याचे हागायचे कपडे धुता ये काहीच येत नाही ना मले मस्त जीव मला भारी आहे ना बाबा मला दमा लागते ना दम लागते काय गुरु वहिनी तुम्ही आहे बाबा तेवढं करावं वहिनी असं करू नका लेकरू पैदा करायच्या वक्ती नाही लागला बाबा तुम्हाला दम आता मोठा दम लागून राहिला बाबा आता का नेट पोचून राहिला का जास्त आपल्याच्यानं होत नाही तर मग हे कसं तिथं कराच ना ते लागत ना पहिलेच समजा लागत होतं आपण ना की आपल्याच्यानं होत नाही गड्या हे कमली तर अशी आहे हे तर अटुली काडी अटी करत नाही मग हे लेकराचं करीन काय याचा विचार पहिलेच पाहिजे होता ना तुम्हाला वहिनी आता काय बा पुरं गया तेला नाही आता काय सांगू मी कोणाला सांगू वहिनी कोणाला सांगू एवढं करा बा तुम्ही मा पोराचं तुम्हाला पाहता पाया पडतो बाबी तुमच्या एवढं करा बाबा पोराचं काही सांगू नका बाबा मला मी आजच्या दिवस करतो नाही काही म्हणत नाही पण कसं उद्यापासून माझ्यानं काही होत नाही बाबा स्पष्ट सांगतो मी निर्भीड तुम्हाला आता
बड्याने कसं करतो रे बाबा, हे तर आजच्या दिवस करतो म्हणते, आता कसं पुढे रे बाबा, पुढे कसं करतो. बरं बाबा वहिनी, तुमच्या मतानं बा, आता तुम्हाला कसं मी जास्त जबरदस्ती करू शकत नाही, काही नाही बाबा. प्रेमा खातीर केलं तुम्ही नदलं. हा बाबा वहिनी, आजचा दिवस द्या बाबा काढून, मग पाय तुम्ही बाबा उद्या काय आहे तर. हा हो बापा, आजच्या दिवस करतो. आणा दाखवा त्याला माझं अंग धुंदे तुम्ही त्याचं. हो बाबा, घ्या वहिनी. हे गड्याने आता कसं करतं रे गड्या पुढे, कसं करतोय बाबा आता, हे लेकरात वागून कोण काय, म्हणजे मला टेन्शनच पडलं गड्या, कसं करू रे बाबा, कसं करू. या सायाच्यानं कमलीनं चट मारली नसती तर कोणापुढे भीक मागायचं काम नसतं, कोणाला म्हणायचं काम नसतं. पण पोकणीची हे माझेल निघली ना, गेली ना मागो. पाहून माहिले थांब तू, फक्त एकदा दिस मले, मग सांगतो तुला कमली नाही, कंबळल्यातून मोडली तर मग म्हणतो तू, मग म्हणतो चाल वहिनीले चोपड चापड करू बापा, सांगू बापा की नाही वहिनी तुम्हीच जमा बजेट, तुम्हीच करा भा लेकराचं असं तसं. सर शिशीत उतरायला लागेल ना वहिनीले, चाल बापा पटवा लागेल वहिनीले. सगळा उखा काय म्हणते डॅनीचा पोरगा, म्हणणार आहे डॅनीचा पोरगा. हा ती हितभर काटताय, पण मी ज्या टेन्शन आणलं त्या डोक्याला माय ताप. हा मा बायकोले रोज वागवायला जा लागून राहिलं ना, थंडीगार होऊन राहिली माय बायको, दुपूट पडते मा बायकोचं करू करू त्या लेकराचं. मायले लेका, ती पोखणी जी कमली फालतू गेली, पाहून कुकडी गेली तर लेकरू दिलावटी टाकून गेली कोणाच्या मागं. तो कसा आहे, तू नसं गेली त्याला पाहून, तो कमली हिच्यासोबत लग्न कर, दिसते चांगली तू, बरं होईल म्हातारपणे खाऊ घालीन तुले. तू नसतं डॅनियल झाडाला चढवलं तर हे, आता कर्ण जीवार येऊन आला ते कमली पाहून गेली तर. मागचा विषय नको काढू, आताचा पाय काय आहे, मा डोकं असं किर होईल पुरं. माझी बायको एकतर टेन्शन मध्ये जाय, तिले मी अटॅकच येते. एवढं करा लागून राहिलं, त्या लेकराचं दूध पाजा, त्याचे कपडे धुवा, हागमूत करा, त्या डॅनीला काही जमत नाही, काय म्हणजे आफतच आहे ना. मग बाबा त्या बुडीले झांबल्याचा काहीतरी प्लॅन करा ना, झांबलून आणा ते डंगरी कुठे येतं आणि दांगले दणके मारा तिले. करता का प्लॅन बापा, मी तर 4 दिवस झाले तेच बोंबलून राहिलो. झांबल्याचा प्लॅन करू काय. मी डॅन्याजवळ गेलतो, त्याला म्हटलं म्या कारे गडा काय सांग तू, आणू का झांबलून गमली, तो गडी म्हणे काय आणतं म्हणे झांबलून, ते माझ्या डोक्याला ताप. कुकडे झांबल छान ते पोहून गेली, आता कुकडे दिसणार आहे आपल्याला. ते का आपल्याला सांगून जायला का, अटी चालली की तटी चालली. गेली ती गेली, आता कुकड्या कोण्या कोपऱ्यात आपल्याला काय माहित. तिले झांबल्याची जिम्मेदारी माहीन हो, तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले, माही मोठी सेटिंग आहे, लाईन आहे आपल्या जो, टेन्शन नाही घ्यायचं. अशी आण तुम्ही कमली झांबलो, आता म्हणाला अशी आणतो झांबलून, वागवल्यात गेली नाही तुझ्यानं कमली, तुले सोडून गेली ते. आणि आता म्हणतो तिला झांबलून आणून काय करतो तिले अटीसा. ते करणार आहे का पाहून जाय, तू तर केलं नाही तिनं, तर त्या लेकराचं करीन काय. बाबा झांबलून अशासाठी आणणं आहे ते की झुळल्या जाईन ना मग मजबूत चांगली. मागे कशी हाणल ती डॅनीनं, पुऱ्या गावात पिटाळली होती, कंबळलं मुळे चदलं. अरे तिच्यातून बदला हे नाही ना, तिनं आम्हाला दोघांनी चुना लावला ना, आता बस तिचा बजेट बसवणच आहे. फक्त तिले कसं आता पण झांबलशीन कसं, ती म्हणजे अख्ख्या चुनाच लावते ना बाबा, बाबा नाही ना ती कमली कोणाच्या हाती लागणारी आहे का ती. तुम्ही फक्त मला हो म्हणा, करता का मदत, मला थोडीशी फक्त सपोर्ट पाहिजे, मला मी आणतो तिला झांबलून. आली कशी गैरी हाण्याची पुरी कंबळ्यात मुडली पाहिजे अशी. कसं आहे, माझ्यानं काही मारल्या जात नाही पाहिजे जातील म्हणून राहिलो. कसं आपल्याला झोडझाडवालेच पाहिजे, आणतो मी तिला झांबलून. बरं तू काही टेन्शन घेऊन नको, झोडायला हाऊस ना मी. आणतील झांबलून आणतो, पहिला पिशार मीच काढतो तिचा, अशी उलटी टाकून हाणतो सायाजी, असा माय मस्त ठणकून राहिला. आता माझ्या दोस्ताले फसवलं तिनं डॅनीले, आणि ते लेकूर तिच्या गोयात टाकलं. बरं मी आता एका जणाला फोन लावतो, मा शाकीर जाय तो जुना, म्हणजे चांगला परियाचा माणूस आहे, मी लावतो त्याला फोन. मी काही कमी नाही ना, मी लय डॉन लावतो फोन त्याला. बा मग फोन लावणं बा त्याला. बरं आता लावतो फोन. अरे कैसा है शाकिर, तू अच्छा है ना. अरे वाह अंकल, तुम्हारे आशीर्वाद से सब कुछ अच्छा है मेरा. तुम बोलो, बहुत दिन बाद फोन किया तुमने. बरं गड्या, मी लय संकटात आवर गड्या, मा गोयाला फाशी लागेला, पुरी गुंडी अटकेला माई. अरे अंकल क्या हुआ क्या, कौन सी फांसी लेकिन कौन सा क्या, पैसा चाहिए क्या, लेके जाओ मेरे से 10 लाख 5 लाख की जो लगा वो लेके जा, टेंशन मत लो. बा पैसे नाही पाहिजे ना बाबा रे, पैसे नाही पाहिजे ना, पैसे तर माझोच आहे, पण दुसरी गोष्ट आहे. बोलो क्या बात है, तो बोलो तुम, बोलो बताओ मेरे को क्या है तो. अरे अंकल तुम काय को टेंशन ले रहे, मैं हूं ना, बताओ क्या है तो, बताओ जल्दी बताओ. गड्या ते माई एक्स बायको तुले तर माहित आहे, ते कथा मी तुला सांगितलं जा माग, आपण भेटलो होतो त्यावेळेस. ते गड्या दुसऱ्या बरोबर लग्न केलं तर डॅनी मा सोबतीच आहे, त्याच्याबरोबर लग्न केलं, त्याच्याकडून पोहून गेली गड्यात. तिसऱ्या बुट्यानंच नेली ते पून. पांडू आहे तो आमच्या गावाच्या शेजारचा, त्या गड्यानं.
हो बुड्ढी गई तो गई, दूसरी पटा लेना, काय को टेंशन ले रहे हो तू? हाँ क्या बुड्ढी का बता रहे, मुझे लगा दूसरी सुपारी है कुछ। जान दो बुड्ढी डंगरी वंगरी, उसका क्या करते हो? चेक कर दी दो, क्या करते हो उसका? अरे अंकल तुमको जवान मिलती न हो, कॉलेज के बाजू में खड़े रहो तुम, थोड़ा सा सिर्फ कैसा बालों को कलर वगैरह लगाने का काला, और जींस पैंट और टी शर्ट पहनने का, और कॉलेज के बाजू में खड़े रहने का, लड़की बहुत जल्दी पड़ जाती है उधर। जान दो जवान के पीछे लोगों ने बुड्ढी क्या पीछे लगते हो? जान दो बुड्ढी गई तो छोड़ दो उसको। बे तसं नाही ना हे बाळ्या वानाच्या रे, आता काय बुड्डीन बुड्डे, आता काही दम नाही राहिला, दिसा सारं जिरेलाय माय। आता काय कोणाला पटवणे काहीच नाही, मसनात गवऱ्या जायला सांगतो ते ऐक। बोलो अंकल बता क्या बोलना है बोलो। अरे बाबा त्या बुडीले एक पोरगा आहे रे बाबा, 15 दिवसाचं लेकरू आहे फक्त, त्या लेकराला सोडून गेली ते डंगरी त्या पांड्याबरोबर। तर तिचा कसं पता काढणं आहे आपल्याला, ते कुठे राहतात, काय करून राहिले, कसे राहतात, काय आहे भानगड त्या दोघांची, हे सारं कसं आपल्याला इन्फॉर्मेशन काढणं आहे। क्या बच्चों को छोड़ के भाग गई क्या बुड्ढी? ये माँ की यार, ये बुड्ढी भेजा चालू है। हाँ पांडू के साथ गई है, वो पांडू बुढ़ा है क्या? ओके ओके ठीक है, मैं ब्रेक करने गया है तो फिर वैसे ही तो आपने उस ऊपर होना। बाबा बेजा चालू नाही, बेजा चावट आहे ते, काय सांगा, हा झाला की तो पकडते, तो झाला की तो पकडते, तिला नुसतं नोटाच पाहिजे। तिला लेकराची पडली नाही, लेकराचं 4 दिवसात लेकरू सोडून पोहून गेली ते, काय सांगू। तिचा कसा पता मला संध्याकाळलो काढून सांग मला, तू कुकड्या काय आहे तर तू काय असतील शाकीर गिर तर काय पाठवते। अंकल तुम टेंशन मत लो, तुम्हारा काम हो गया ना, काय को टेंशन ले रहे तू? बुड्ढी को तुम शाम तक तुम्हारे यहाँ हाजिर करता मैं, टेंशन मत लो ना तुम। मला माहित होतं ना तूच मा काम करशील म्हणून, कसं 100% बुडी कसं तू तिचा पता लावून तिचा आणून सोड तू, मग पाय ना आम्हाला काय आहे तर पुढचं। मग तुला दिसतेस। अंकल तुम टेंशन मत लो, दिमाग को तानी नहीं देगा, मैं करता हूँ तुम्हारा काम, तुमने मेरा काम किया हुआ है, मैं तुम्हारा काम करता, टेंशन मत लो, हो जाएगा तुम्हारा काम। अरे बाबा तो बुडा बी लय चालू आहे बरं, ते बुडी त्याच्यापेक्षा बी आहे, एकोण एक बावनात ते दोघही जण जरासं कसं सांभाळून बरं, तास तुरी देतात हातावर ते दवाखान्यात झपता झपता पोहून गेली। तिचा नवरा ठेवला तिने झपून, दुसऱ्यासोबतच गेली, ते हे लय बावन आहे ते। पाहिजे फक्त बा काळजीपूर्वक करतो, कोणती गोष्ट करशील तो, नाही कसं हाती आली गेली। अरे अंकल तुम टेंशन मत लो ना, मैं हूं ना, कितनी भी चालाक हो ना, मैं तो उसको फंसाऊंगा ना, तुम टेंशन मत लो। कैसा करो अभी मेरे व्हाट्सएप पे दोनों के फोटो भेज दो तू, फोटो भेज दो, मैं देखता फिर क्या तो। ठीक आहे मी पाठवतो फोटो तुले, पाठवतो पाय मग। ठीक है अंकल रखो फोन, मैं देखता क्या है तो, फोटो भेज देना फिर। हो पाठवले पाय। ठीक है भाई, अपने को सुपारी आई, एक बुड्ढा बुड्ढी को अपने को ढूंढना है। क्या करते हो बुड्ढा बुड्ढी के पीछे लग के, जान दो छोड़ दो, और दूसरा कुछ ढूंढते, कुछ बैंक वगैरह लुटते, ये बुड्ढा बुड्ढी ढूंढने का काम कुछ भी करते गया यार तू, कुछ भी कोई भी सुपारी लेते बा। ये भाई वो मेरे जान पहचान का बुड्ढा है, वो अंकल है वो मेरा, उसका काम करना ही पड़ता। उसकी वो लवर थी, वो भाग गई दूसरे के साथ में, इसी वजह से वो बुड्ढी को ढूंढना पड़ता। चल उसको ढूंढ, अभी उसके पास उसका कैसा अपने पास फोटो वगैरह सब कुछ आया हुआ है, चल तो अभी देखते हैं। अब भाई बुड्ढा बुड्ढी ढूंढने का काम ला रहे यार, कुछ भी का बच्चे वगैरह कुछ ऐसा हो तो जलवा लगता। ये बुड्ढा बुड्ढी का क्या रस नहीं, उसमें कुछ नहीं है क्या। नहीं भाई चल जल्दी चल बरा, चल ढूंढना है अपने को, चल फोटो वगैरह आए उसके, चल चलो भाई। किसको ढूंढना? बुड्ढा बुड्ढी को ढूंढना। अरे कोई ऐसा क्या तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता लागते ना, आता पता लागते बुडीचा कुकडी गेली काय गेली तर सांगितलं मी त्या गड्याला माझ्या दोस्ताले। तो करते आता काम तमाम करते, पा बुडी आणि तिकडे थांबलो तो आता। कुठला अरे बा तुझ्या दोस्त तो, कुठला आहे तो कुठलाही असो, तुम्हाला फक्त बुडी पाहिजे, कमला बुडी बस, थांबली समजून चाला त्यांना। तो गोडी लय डेंजर आहे, त्याचे लय दूर लोक कोण टाकात। जाऊ दे बा, तुला नाही सांगणं कोण आहे काय तर नको सांगू, पण आम्हाला बुडी आणून दे सांग। तिचा कसा तिचा बजेट करणार, तिचा गेम करणार आता, हे तुम्ही आता विचारूच नका। चला आता चला, हो चाल बा चाल। कुकडे गेलते बापा तुम्ही? पटकनच बापा उठले उठून आणि चालले गेले, आणि पत्ता नाही बापा, 1 घंटा झाला तरी मी वाटच पाहून राहिली तुमची, कधी येता कधी नाही। हे माळे कमले, तुला ते ताज हॉटेलची गोष्ट सांगितली का? तडसा आपल्याला जायला जाणार म्हणून तडसा टेबल बुक केला ना, मी टेबल बुक करायला गेलो तुम्ही, त्याला फोन लावला की असे आम्ही 2 जण येणार आहोत, टेबल असं हॉटेल अशी नाही ना, गेलं म्हणजे बसलं, पहिले बुक करायला लागते, तडसा बुकिंग केली मी। ना याच्यासाठी गेलते का तुम्ही? मग झालं का आपला टेबल बुक झाला ना? मग काय ना, त्याच्यासाठीच तर किचाकिची झाली माय, त्याचं भांडण झालं डायरेक्ट। तो गडी म्हणे नाही आज जमतच नाही, आज पुरी बुकिंग आहे म्हणे, उद्याचं पहा म्हणे। असं आहे आता, मग दुसरी हॉटेल आली का माझं, चालतं का तिच्या?
मला पहिलेच तर म्हणा बापा ते ताज हॉटेल लय महाग आहे बापा, त्याच्या नांदी लागूच नका तुम्ही. पण मग तुम्ही म्हणा की नाही तुला नेतोच मी त्याच्यात, ताज हॉटेलच दाखवतो. कुठे बापा त्याच्या नांदी लागता, आपण जाऊ ना दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. जाऊ द्या. बरोबर जमला आता पुढे पुढे धीरे धीरे घ्या लागेल. डान्स बार मध्येच नाही लागेल आता आपल्याला. आता तीच तिचा सौदा होईनीचा कमलीचा. पैसा घेतला की निघाले कमले. पण तसा थोडासा घोर आहे ना ते. कशी ती हॉटेल थोडीशी याची आहे ना, थंड्या गरमची हॉटेल आहे थोडीशी. म्हणून कसं पाहिजे जातील तुले न्यायला कसं माझी भीती. ताज हॉटेल कशी एक म्हणजे बढिया होती. तू द्या ना बापा, हाय तर हाय थंड्यान गरमची. आता तुम्हाला मला का प्यायला लागते का? तटी पेणारे पेती ना, आपल्याला काय गरज आहे? आपल्याला काही घेणं देणंच नाही ना. आपण तटी जेवण करू आणि चालले येऊ बाबा. आपल्याला काय करायला लागते? तू त्या हॉटेलमध्येच तू नाचशील ना भुंगे घू. तू टेन्शन नको ना, तुला इकडूनच टाकतो मी थोडीसा साले. तुला नेऊनच त्याच्याकडे राहिलो ना थांबतो. कमले ते थंडी गरमची आहे. पण अजून एक प्रॉब्लेम आहे ना, तो कसा डान्स बार आहे. थोडासा बाया नाचतात ना. कशा नाचतात बाबा. ते कसं बाईची जात थोडीसा नेणं बरोबर नाही. तू आहेस कशी खेड्यातली. तर कसं खेड्यातल्या बाया तुला माझा छिम आहे अशा करतात ना. खेड्यात शहरातल्या लोकांना काही वाटत नाही, पण खेड्यातल्या लोकांना लाज वाटते त्या गोष्टीची. जाऊ दे दुसरीच पाहू काहीतरी. बापा डान्स बार मध्ये चाला ना. आता तुम्ही एवढं मला मॉडेल बनवलं, जीन्स पॅन्ट घालायला लावला, टी शर्ट घालायला लावला, तुम्ही का मला नेत ना का? आता मला पाहू द्या बापा. मी खेड्यातली आहे तर काय पाहिलं नाही पाहिजे का मी ना कधी पहा. मग चला आपण जाऊ तिकडेच. पाहू द्या ना बापा कशा नाचतात बाया. तर जरासं आलं तर मग कसं मी बी नाचीन मग तुमच्यासोबत. कसंही हातपाय हलव ना जसे येतात तसे. कमले पण मामाला पटूनच नाही राहिलं बा. काय बा बाईच्या जातीला. आता तू कशी साधी सिंपल गावातली बहीण ते काय बा ते बघत असते ना. जाऊ दे ते कपडे गोजे विद्रू बसतात त्या घेऊन त्या का जाऊ दे. त्याने फोटो थोडीसा. पण थोडेसे लोक सारे व्हाईट लाईनचे येतात थोडीसा. कोणी हात धरते तर कोणी पाय धरते असं असते थोडीसा. डान्स बार म्हणजे बेकार असते. तुम्ही काल एवढं टेन्शन घेऊन राहिले? तुम्ही आहे ना माझ्यासोबत. मग काल एवढं टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. चला आपण जाऊ तटीच आता डान्स बार मध्ये. तुम्ही म्हटलं ना आता नाही मला तटीच जायचं. आता जाऊ तटीच डान्स बार मध्ये. आता मरे तर लोक काम तुला तटीच करणार आहे ना. बस ढुंगण हालो तटीसा. तुला इकडून टाकून त्या डान्स बार वालेले. डान्स बार पाहिजे तुले घे मग दाबून. आता तटीसा इकडून टाकतो तुले. सौदा व्हायलाच आहे. तडसा नाही फक्त तुला आता जमला. आता मी तर झालो आता सक्सेस. म्हणजे जवळपास 70% सक्सेस झाला. 30% राहिला. 30% त्यातलं नेली झालं. ते 100% कमले मग झालं. डान्स बार मध्ये जाऊ बाबा. तू नाही तू पाय नव्हते आणि मी लई दिवसा ऐकलं नाही. माय डोळे शकणं होतात तरीसा. चला मग चला ना. आणि तुम्ही इकडे तिकडे लक्ष नाही द्यायचं. माझ्याकडे लक्ष द्यायचं तुम्ही तटी. 100% लक्ष तुझ्याकडे. सांग माझा 4 दिवस झाले तुला सोडलं काय? मी सोडलं काय? सोडलं काय? सोडलं तर नाही म्हणा मला. तुम्ही मला सगळं दाखवून राहिले, खाऊ पिऊ घालून राहिले. तसे तुम्ही चांगले आहे म्हणा. तेच मग मी काय तुला काय सोडणार आहो काय? पण कसं आहे डान्स मध्ये आता नाही झाला. 9 9:30 रात्री झाला लागते. रात्रीची मजा असते थोडीसा. दिवसा काही नसती. आता 2:30 3 वाजता काय दिवसाच्या काही नाही थोडीसा. रात्री जाऊन मस्त झालं बा. ढांगा करायले. बरं मग रात्री जाऊ मग 9 वाजता. चाल कमले आपली ही आखरीचीच भेट आहे. तू मला डबल दिशी नाही, मी तुला डबल दिसणार आहे. पण आज कसं छानच मारून घ्या लागेल गड्या तुले. हो पांडू कसं शेवटचा आता एकदा सारखं करून घे. मग काही भेटत नाही. दुसरीच पाय नाही तुले. बरं कमले चाल बरं तिकडे जायचा आराम करू बाबू. थोडासा झपापा काढू. चाल. आणि तसं यादा आपल्या रात्री जाणं आहे ना. आणि कसं मग 9 9:30 गेले की रात्री 4 वाजता सकाळी घरी येणार डान्स बार मधून. मग असा आपला आराम नाही होणार ना. चाल थोडासा आराम करू मस्त झोपू गिपू. चला बाबा. बाबा हे काय हात कुकडे झाला तुमचा? झाले बाबा सुरू तुमचं कसं? अहो आता टाइम आहे तर घ्या म्हटलं मजा मारून. आता काय कशी आहेस तू? कधी बी हात लावलं अशीच करत राहायचं. तुले माझी करमत नाही मला ती अशी करमत नाही. मी सोडत नाही तुले. चाल ना काय बस अशी नको करत जाऊ बा. नाही ना बाबा कधीच्या कधी काहीच काही असते काय. हात नका पकडू बरं माय. नव कमले वय भलती करतो बाबा. कशी आहेस बा तू? कशी आहे का? डान्स बार मध्ये कशी करची? कोणी हात लावते कोणी बोट लावते. काय बाबा कशी आहेस बा तू? डान्स बार पाहायला झालं म्हणतात वाटीचा. मग माझ्यासोबत नोकरी करतो बाबा. होईल का? मी नाही त्यात दिनकडे लावली. कशी आहेस कमली तू? तसं नाही ना. आता कसं का टाईम आहे का? तुम्ही भलकेच करता सुरू. आता झप घेऊन घ्या. मग आपल्याला जाणार नाही का डान्स बार मध्ये? चला ते जाणं नाही आपल्याला. झालं आता असून करू. हॅलो